नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, शरद पवारांचा पक्ष भारतीय जनता पक्षासोबत जाणार आहे का? नरेंद्र मोदींच्या NDA मध्ये सहभागी होणार आहे का? सुप्रिया सुळेंना मंत्री म्हणून घेतलं जाणार आहे का कॅबिनेट मंत्रीपद? तशी चर्चा करण्याचं कारण म्हणजे सध्या देशामध्ये ही चर्चा आहे की शरद पवार भाजप सोबत जाणार, नरेंद्र मोदींसोबत जाणार आणि नरेंद्र मोदींचे आणि शरद पवारांचे चांगले घनिष्ठ संबंध आहेत. शरद पवार संरक्षण मंत्री असताना नरेंद्र मोदींना काय काय मदत केली गेली, त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे किती खासदार आहेत, किती आमदार आहेत, शरद पवारांची राजकीय कारकीर्द काय आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे शरद पवारांशी कसे संबंध आहेत, जवळीक आहे का, लांबचे संबंध आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की अरे खरंच पवार साहेबांचे आणि नरेंद्र मोदींचे संबंध आहेत की नाहीत, शरद पवारांची राजकीय कारकीर्द काय, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमधून लक्षात येईल हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपण. तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, घंटी दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. शरद पवारांचे देशातल्या सगळ्याच राजकारण्यांशी चांगले आणि सलोख्याचे संबंध हे आपण वेळोवेळी पाहिलेला आहे. शरद पवार म्हणजे एक चाणक्य नीतिवादी माणूस किंवा शरद पवार म्हणजे महाराष्ट्रावरती पकड असलेला माणूस, देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेला माणूस, असं शरद पवारांची कारकीर्द आहे. जवळपास 55-60 वर्षाचा राजकीय अनुभव असलेले शरद पवार 1960 पासून ते राजकारणात, आता बघा 2026 आहे, म्हणजे 1960 ला राजकारणामध्ये आले पहिल्यांदा आणि आज 2026 आहे. 2026 म्हणजे किती वर्षाचा अनुभव झाला बघा, 60 वर्षाचा अनुभव, 60-65 वर्षाचा अनुभव हा शरद पवारांना राजकारणाचा आहे. आणि त्याच शरद पवारांचे नरेंद्र मोदी यांच्याशी अतिशय जवळचे संबंध आहेत असं म्हटलं जातं आणि तेच आता NDA मध्ये सहभागी होणार आहेत अशी चर्चा जोर धरलेली आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहे का, तर ते सांगितलं जाते की नाही, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाही. मात्र NDA सोबत शरद पवार जायला तयार आहेत असं सांगितलं जातं. आता शरद पवारांची राजकीय कारकीर्द सुद्धा आपण बघूया की शरद गोविंदराव पवार हे त्यांचं नाव आहे आणि गोविंद बाग ही बारामतीमध्ये त्यांनी तयार केलेली आहे. हे आपण पाहिलं की 6 दशकांपेक्षा जास्त अधिक काळचा हा प्रवास आहे. 12 डिसेंबर 1940 रोजी शरद पवारांचा जन्म झालाय, म्हणजे त्यांनी स्वतंत्र आंदोलनं बघितलेली आहेत 10-12 वर्षाचा असताना, इंग्रज वगैरे हे सगळं बघितलेलं आहे. राजकीय सुरुवात त्यांची 1960 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुण्यातील सोमवारपेठ काँग्रेस ब्लॉक कमिटीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं शाळेमध्ये शिक्षण घेत असताना. त्यानंतर युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. नंतर पहिलीच निवडणूक लढले 1967 साली वयाच्या 27व्या वर्षी बारामती मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले आणि तिथूनच सुरुवात झाली त्यांची जवळपास 66 वर्षाची कारकीर्द ही राजकीय आहे. 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 18 जुलै 1978 ला पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस त्यांचं वय होतं 38. 1988 ला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. 4 मार्च 1990 ला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि 1993 ते 95 चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. 1967 ते 90 असे 4 वेळा ते बारामती विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. त्यानंतर लोकसभेला गेले. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये PV नरसिंहराव सरकारमध्ये 1991 ते 93 मध्ये ते मंत्री म्हणून राहिले. कृषी मंत्री म्हणून मनमोहन सिंग सरकारमध्ये सलग 10 वर्ष त्यांनी काम पाहिलं. 2008 मध्ये 72,000 कोटींची कर्जमाफी ही शेतकऱ्यांना दिली होती. संसदीय विक्रम आहे. देशातल्या सर्वाधिक काळ संसदेत राहिलेल्या नेत्यापैकी एक नेता म्हणजे शरद पवार आहेत. विधानसभेला 6 वेळा आमदार म्हणून गेले, विधान परिषदेला 1 वेळा गेले, लोकसभेला 7 वेळा खासदार म्हणून निवडून गेले आणि राज्यसभा 2 वेळा, म्हणजे त्याच्यामध्ये 2014चा असेल किंवा आताचा असेल, आता तिसऱ्यांदा झाले ती, आता गेलेले 26 मध्ये. तर त्यानंतर त्यांनी म्हणजे काँग्रेसमध्ये कामकाज केलं, विविध स्वतःचा पक्ष यस काँग्रेस काढला,
किंवा अजून वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, नंतर काँग्रेसमध्ये गेले पुन्हा एकदा अजून, आणि 1999ला काँग्रेसमध्ये असताना सोनिया गांधींच्या परदेशी वंशाचा मुद्दा पुढं करत त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडले आणि स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला. त्यांनी ज्या ज्या वेळेस स्वतःचे पक्ष काढले त्या त्या वेळेस काँग्रेस हा शेपूट कायम लावला. म्हणजे माग काँग्रेस पक्षाचा शेपूट हा त्यांनी कायमस्वरूपी ठेवलेला आहे आजपर्यंत. तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली 1999 मध्ये. 2023 मध्ये एनसीपी मध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली. त्यामध्ये शरद पवारांचा एक गट, अजित पवारांचा एक गट असं झालं, आणि एक गट शरद पवारांचा हा काँग्रेस सोबत राहिला आणि अजित पवारांचा गट हा भाजप सोबत गेला. म्हणजे आणि त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी महाविकास आघाडीची सुद्धा स्थापना केली. महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं स्थापना करून ते मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं होतं. तर इतर कामं सुद्धा त्यांच्यात. क्रिकेट क्षेत्रामध्ये 2005 ते 2008 मध्ये बीसीसीआयचा अध्यक्ष, 2020-10-2012 मध्ये आयसीसी बोर्डाचं म्हणजे देशाचं अध्यक्ष शरद पवार झाले होते. एमसीएचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 2013 ते 17 मध्ये काम पाहिलेलं होतं. तर सन्मान सुद्धा 2017 मध्ये त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. तसंच महाराष्ट्रातला आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रभावशाली चेहरा म्हणून शरद पवारांकडे नेहमीच पाहिलं जातं. बारामती हे त्यांची कर्मभूमी आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्र हे राजकीय कर्मभूमी ठरले. वयाच्या 80व्या वर्षातही आता वय त्यांचं जास्त आहे, म्हणजे वयाच्या 80-85व्या वर्षी सुद्धा ते ज्येष्ठ नेते म्हणून आहेत. आता पवार कुटुंबियाचे म्हणजे त्यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि पुतणी अजित पवार यांना राजकारणामध्ये त्यांनी आणलेला आहे आणि जवळपास 66 वर्षे ते राजकारणामध्ये सक्रिय म्हणून काम त्यांनी केलेलं आहे. तर त्यांचे जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे 2024 मध्ये त्यांना किती जागा निवडून आल्या आणि किती आमदार किती खासदार आहेत त्यांचे, आणि त्या खासदारांना आता सध्या किती डिमांड आलेला आहे. त्यांना डिमांड आलेला आहे म्हणजे नरेंद्र मोदींना काही कायदे पारित करायचे ते, आणि त्यामुळं अमित शहा नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना आपल्या जवळ घेण्याचं काम सुरू केलेलं आहे. आता उद्धव ठाकरे हे जवळ येत नव्हते म्हणून त्यांचे 6 खासदार फोडले. आता त्या 6 खासदारांची मी पंचायत झाली. आपण अपात्र होतोय का काय होतोय, म्हणजे देशातला जो माहोल पाहता बघा, शरद पवार सुद्धा यांच्या सोबत जातात का नाही सांगता येणार नाही. तर तत्पूर्वी त्यांचे जे खासदार आमदार किती आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतो मी. शरद पवारांचे 8 खासदार निवडून आलेले आहे, म्हणजे 80% त्यांचा स्ट्राईक होता. 10 जागा मिळाल्या, 8 खासदार निवडून आले. सुप्रिया सुळे बारामतीतून निवडून आल्या, अमोल कोल्हे शिरूर मधून, अमर काळे वर्ध्यामधून, सुरेश म्हात्रे त्या मुंबईच्या भिवंडीमधून, बजरंग सोनवणे बीड मधून, भास्कर बकरे दिंडोरी मधून, निलेश लंके ते आपल्याला माहिती आहे अहमदनगर जिल्ह्यामधून निवडून आले, धैर्यशील मोहिते पाटील हे माढा मतदारसंघातून निवडून आले. तर त्यांचे 10 आमदार निवडून आले. पुन्हा 8 खासदार आणि 10 आमदार 86 जागा विधानसभेला लढवल्या आणि 10च आमदार निवडून आले. त्यामध्ये जयंत पाटील इस्लामपूर, डॉक्टर जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा, संदीप क्षीरसागर बीड मधून, रोहित पवार कर्जत जामखेड, रोहित रावसाहेब पाटील म्हणजे RR पाटीलचा पोरगा तासगाव कवठे महांकाळ, उत्तमराव जानकर माळशिरस, अभिजित पाटील माढा, नारायण पाटील करमाळा, राजू खरे मोहोळ आणि बापू पठारे वडगाव शेरी. हे तेच बापू पठारे की यांची मुलं भाजपमध्ये जाऊन उभं राहिली, मुलगा आणि मुलगी महानगरपालिकेला आणि तिथून निवडून आली. हेच मंडळी ती आहे. म्हणजे इकडं कधी तिकडं कधी अशी लोक ही आहेत. तर आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ही भारतीय जनता पक्षासोबत आता जायला केंद्रामध्ये तयार झालेली आहे. नरेंद्र मोदी यांची शरद पवारांनी अनेक वेळा भेट घेतलेली आहे, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. 2023 मध्ये पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार दरम्यान शरद पवारांना प्रमुख पाहुणे म्हणून तिथं बोलवलं होतं. त्यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते शरद पवारांना पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळेस दोघेही एकाच मंचावरती आपल्याला दिसले होते. आता 2024च्या महाराष्ट्रात मध्ये ज्या
निवडणुकीमध्ये फलटण सातारा दौरा शेतकऱ्यांसाठी केला होता. त्यावेळेस सुद्धा ते पंतप्रधान कार्यालयामध्ये जाऊन शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. तसंच 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे, त्याचं निमंत्रण देण्यासाठी सुद्धा शरद पवार हे नरेंद्र मोदींना भेटले होते. तसंच 2019 मध्ये शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीनंतर बघा महाराष्ट्रामध्ये 19 नंतर ज्यावेळेस केंद्रात मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते, त्यावेळेस सुद्धा त्यांनी स्वतः जाऊन भेट घेतली होती. त्यावेळेस नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की तुम्ही सत्तेत सहभागी व्हा, मंत्री व्हा. मात्र त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की नको, जसं आहे तसंच आहे. अजूनपर्यंत ते एकत्र झाले नव्हते. आता विरोधात असूनही 2014 नंतर NDA सरकार आल्यानंतर पवारांचे केंद्रीय मंत्रिपद गेले. मात्र नरेंद्र मोदींचं आणि त्यांचे चांगले संबंध राहिलेले आहेत. बारामतीमध्ये नरेंद्र मोदींनी भेट दिलेली. बारामतीला परत शरद पवार अनेक वेळा नरेंद्र मोदींना जाऊन भेटलेले आहेत. बघा, म्हणजे असं अनेक वेळा आपण जे म्हणतो नरेंद्र मोदींचे आणि त्यांचे संबंध आहेत का, तर ते नक्कीच संबंध आहेत. शरद पवारांचे आणि नरेंद्र मोदींचे हे जवळचे संबंध आहेत. आणि आता सध्याचा जो चर्चेचा विषय आहे तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे ही सत्तेत सहभागी होणार का, हा पूर्ण देशाला प्रश्न पडलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राला तर पडलेलाच आहे. महाराष्ट्रामध्ये तोडफोडीचं राजकारण आपण बघितलेलं आहे. कसं पक्ष फोडले गेले, कसं पक्ष पळवले गेले हे सुद्धा आपण बघितलं गेलेलं आहे. अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना कशी नेस्तनाबूत करून टाकली. आमच्या सोबत येत नाही तर तुम्हाला आम्ही असंच करू, तुमचे सगळा पक्ष ना पक्ष फोडून टाकू, नेस्तनाबूत करून टाकू, म्हणून तो सगळा शिवसेना सगळी फोडून तोडून टाकली. पहिल्यांदा फोडले 12 खासदार, 40 आमदार घेऊन गेले, त्याचे 55 आमदार झाले. हे काय कमी म्हणून आता परत पुन्हा 6 खासदार फोडले, 1 विधान परिषदेचा आमदार फोडला. म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे. आणि असंच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8च्या 8 खासदार तिकडे जाणार आहे असं सांगितल्यानंतर, चर्चा सुरू झाल्यानंतर मात्र शरद पवारांनी स्वतःच ही चर्चा सुरू केली की बाबा तुम्ही आमचे खासदार पळवून नेण्यापेक्षा आम्हीच तुमच्या सोबत येतो की मग आमच्या सुप्रियाला एक कॅबिनेट मंत्रीपद द्या. मग शरद पवारांच्या ह्या चर्चेमुळे एकनाथ शिंदेची सुद्धा अवघड होऊन बसले. एकनाथ शिंदेसोबत जे उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार गेले, त्या खासदारांना वाटतंय की बाबा आता आपल्याला काय भेटतंय का नाही, का हेच सगळे मिळून सरकार करतात, ह्यामुळे सुद्धा पंचायत झाली. बघा, चर्चा महाराष्ट्रामध्ये अशी की काल सुद्धा शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. म्हणजे कोणचं जनजीएचं जे आंदोलन सुरू होतं जंतर मंतरवरती, त्या आंदोलनाच्या दरम्यान सुद्धा शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि बराच वेळ चर्चा झाली. त्या चर्चेतून पवार साहेबांनी परत असं सांगितलं की बाबा मी भेट घेतल्यामुळे हे आंदोलन मिटलं असं सांगितलं. मात्र त्या भेटीचं कारण वेगळंच होतं, सत्तेत सहभागी होण्याचं कारण होतं. म्हणजे पवार साहेब एक मुरब्बी राजकारणी माणूस म्हटला जातो. मात्र मुरब्बी राजकारणी जरी असला तरी ज्यावेळेस लोक फुटून जातात त्यावेळेस मात्र अवघड होतात. जसं की बाबा आता तृणमूल काँग्रेसचे बघा 20 खासदार फोडले गेलेले आहेत. ममता बॅनर्जीचे 20 खासदार ममता बॅनर्जीचे फोडले, उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले, म्हणजे 26 खासदार झाले. आणि शरद पवारांचे 8 खासदार गेल्यानंतर फोडल्यानंतर बघा 26 आणि 8 30 आणि म्हणजे असे खासदार नरेंद्र मोदींची जमवाजमव चालली. ती कशासाठी? महिलांच्या नावाखाली जे बिल आणलं गेलेलं आहे खासदार वाढवायचे त्याच्यासाठी. आता ही नरेंद्र मोदींची तयारी काय आहे की 2029 साली आपलं सरकार गेलं नाही पाहिजे, परत सरकार आलं पाहिजे, अशी तयारी नरेंद्र मोदींची आहे. मात्र देशाचं जे वातावरण पाहता 2029ला नरेंद्र मोदी देशाचा पंतप्रधान होणार नाहीत आणि भाजपलाच सत्तेवरती येऊ देणार नाहीत लोक. जरी भाजप मतांच्या पेट्या गोळगाळ करून जरी सत्तेत आलं तरी देशभर आंदोलनाचा भडका उडेल. देशाची परिस्थिती ही फार वेगळी होईल. आणि बघा जनजीएचं जे आंदोलन झालंय आताचं, या आंदोलनाचा परिणाम हा फुटीर खासदारांवरती झालेला आहे. त्या धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि त्याचा राजीनामा घेतल्या धर्मेंद्र प्रधानाचा
त्या राजीनाम्यामुळं हा भला मोठा असा परिणाम झाला ह्या सगळ्या गोष्टींवरती. लोकांना जे वाटत होतं की काय होणार नाही, भाजप जाणारच नाही, मात्र त्याला छेद पडलाय कुठंतरी, आता बसलाय. म्हणजे लोक प्रचंड नाराज आहेत. शरद पवारांना सुद्धा तसंच वाटतंय, आपण जर भाजप सोबत गेलो आणि अचानक 29ला सरकारच नाही आलं लोकांच्या उद्रेकानं, तर काय करायचं. म्हणून शरद पवारांनी ही चर्चा कायम सुरू ठेवलेली आहे की आम्ही एनडीए सोबत येऊ, आम्ही तुमच्या सोबत येऊ, खासदार फुटू नये म्हणून की काय, अशी चर्चा आहे, अशी सुद्धा चर्चा आहे. मात्र शरद पवार जे बोलतात ते करत नाही, हे सुद्धा राजकारणामध्ये आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. जे बोलतात ते कधीच करत नाहीत पवार साहेब, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि बघा सध्याचं जे देशातलं वातावरण पाहता, शरद पवार हे एनडीए सोबत जातात की नाही हे सुद्धा शंका आहे. आणि जरी गेले तरी ते फुकट जाणार नाहीत. आणि पुन्हा चर्चा सुरू झाल्या होत्या की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, अजित पवारांचे राष्ट्रवादी, शरद पवारांचे राष्ट्रवादी, या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, ही चर्चाला जोर धरला होता. मात्र पुन्हा चर्चा आता शरद पवारांनीच असं सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं काय कारण आहे, आम्ही मोदीला जाऊ भेटू, मंत्रिपद घेऊ, आम्हाला सामील व्हायचं का नाही व्हायचं ते आम्ही ठरवू, असं पवार साहेबांनी सांगितल्यामुळं पुन्हा त्या प्रश्नाला ब्रेक लागलेला आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, मात्र सत्तेमध्ये सहभागी होत आहेत का काय, हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे सत्तेमध्ये सहभागी होतील असंही त्याचं एक कारण असू शकतंय सध्या. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कादळे पाटील, BKP